नमस्कार, मी सीमा बेलापूरकर, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष। नुकताच काल न्यायालयाने जो निर्णय दिला, नसरापूर मध्ये एक जी दुर्घटना घडली होती, 4 वर्षाच्या चिमुकलीवर ज्या नराधमांनी जो अत्याचार केला होता आणि तिचे निर्गुणपणे जी हत्या केली, त्या हत्येसाठी न्यायालयाने आणि जो आपल्या राज्य सरकारने जो काही निर्णय दिलाय, त्या नराधमाला फाशीची शिक्षा सुनावली आहे। तर मला असं वाटतं या गोष्टीसाठी आज संपूर्ण जनता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, वेगवेगळ्या संस्था असतील, अनेक प्रकारचे पक्ष असतील, यांनी रस्त्यावर उतरून जे जन आंदोलन केले होते, त्या आंदोलनाचा मान ठेवून न्यायालयाने आज जी आरोपीला शिक्षा ठोठावली आहे, मला असं वाटतं ती खूप आनंदाची गोष्ट आहे। आणि खऱ्या अर्थाने आज त्या चिमुकलीला न्याय मिळाला आहे आणि आमच्या सर्वांकडून त्या चिमुकलीला खऱ्या अर्थाने ही आज श्रद्धांजली आहे। मला असं वाटतंय की न्यायालयाने आज जी शिक्षा सुनावलेली आहे, त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करून त्या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी। निर्भया विषयासारखं या विषयाला सुद्धा 7 ते 8 वर्ष लागू नये। ज्या पद्धतीने सरकारने लवकरात लवकर हा जो निर्णय घेतलाय, त्याच पद्धतीने फाशी सुद्धा लवकरात लवकर द्यावी। आणि आज सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आणि सर्व महाराष्ट्राकडून या मुलीला, या चिमुकलीला आम्ही श्रद्धांजली वाहतोय आणि न्यायालयाचे मनापासून आभार मानतोय। आज आम्ही पिंपरी चिंचवड मध्ये या न्यायालयाचं स्वागत करण्यासाठी फटाके वाजवून तसेच खडी साखर वाटून आम्ही या सुनावणीचं स्वागत करत आहोत। मनापासून आनंद झालेला आहे आणि ह्या सुनावणीमुळे येणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील, अशा काही प्रकारचे विकृत नराधम असतील, त्यांना नक्कीच हा मोठा चोप बसलेला असेल। नक्कीच त्या चिमुकलीच्या घरच्या लोकांना, तिच्या आई वडिलांना आज खऱ्या अर्थाने सरकारने, न्यायालयाने न्याय दिलेला आहे। याच पद्धतीने जर अनेक काही मागे पेंडिंग पडलेल्या ज्या केसेस आहेत, त्यासाठी सुद्धा जर सरकारने असंच लवकरात लवकर जर निर्णय घेतले, न्यायालयाने लवकर लवकर याच्यावर अंमलबजावणी जर केली, तर नक्कीच यापुढे मला असं वाटतं या गोष्टी घडणार नाहीत आणि सरकारने यामध्ये खरोखर अशाच पद्धतीने लवकरात लवकर लक्ष घालावं आणि उरलेल्या केसेस मध्ये सुद्धा न्याय द्यावा। आणि झालेल्या या गोष्टीबद्दल खरोखर सरकारचं आणि न्यायालयाचं आम्ही मनापासून आनंद व्यक्त करतोय आणि आभारही व्यक्त करतोय। पहिल्यांदाच कुठेतरी महिलांना, मुलींना आणि होणाऱ्या अनेक चुकीच्या गोष्टींना न्याय मिळालेला आहे। त्यामुळे हा एक ऐतिहासिक क्षण असणार आहे आणि त्याचे आम्ही साक्षीदार आहोत। याच पद्धतीने येणाऱ्या नराधमांना अशीच कठोर पद्धतीची शिक्षा व्हावीत आणि असे नराधम पैदाच होऊ नयेत, यांची जातच पुन्हा तयार होऊ नये, त्यासाठी हा कठोर उचललेला पाऊल हा अशाच पद्धतीने चालू ठेवावा। नमस्कार, मी आदिती विष्णू चावरिया, विभाग अध्यक्ष पिंपरी विधानसभा। खरं सांगता कुणाच्या तरी मरणाच्या म्हणजे कुणाची तरी मरण्याची जी आता ही जी बातमी आली आहे, त्याच्यावरती जल्लोष साजरा करणार असं कधी विचार केला नव्हता। पण जे नसरापूरमध्ये जे अपराध झालं होतं, ते तो जो नराधम होता भीमराव कांबळे, त्या नराधमास हे अपराध जे त्यांनी केलाय, त्यासाठी त्याला ही शिक्षा देणं खूपच गरजेचं होतं। खरं पाहता मी आज पोलिसांचं आणि पुणे न्यायालयाचं मनापासून त्यांचं स्वागत आणि अभिनंदन करते, का तर त्यांनी फक्त 59 दिवसांमध्ये या पूर्ण खटल्याचा जो आहे त्यांना चांगला खटला लावून त्यांना व्यवस्थित त्या आरोपीला जे आहे डेथ पेनल्टी म्हणजे मरेपर्यंत त्याला शिक्षा सुनावलेली आहे। तर त्यासाठी मी खरंच मनापासून आभार मानते। आणि फक्त हे आज जे तुम्ही जे हे दिलेलं आहे, जे रिझल्ट तुम्ही जे दिला आहे, तर हे म्हणजे हे बघून फक्त ह्यालाच नाही तर आधीचे जेवढे ओपन केसेस आहेत त्या सगळ्यांवरती असंच फास्ट इन्व्हेस्टिगेशन करून त्यांना ही कडी शिक्षा द्या। पिंपरी विधानसभेचे विभाग अध्यक्ष, जो न्यायालयाने न्याय दिलाय, असाच प्रत्येक गोष्टीचा पटापट न्याय द्यावेत, हीच आमची सरकारला विनंती राहील। जसा ह्याचा पाठपुरावा सगळ्यांनी करून न्यायालयाने पण लवकर रिझल्ट लावला, तसं तिथून पुढे ज्या घटना घडतील किंवा मागे ज्या घडल्या असतील, यांचे सगळ्याचे रिझल्ट असेच पटकनी 2 महिन्यात, 1 महिन्यात करावे। आम्ही त्याबद्दल सरकारचे आभार मानू आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे नमस्कार, मी सौ संगीता किशोर देशमुख, उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिंपरी चिंचवड शहर, उपशहर अध्यक्ष। आज आम्ही सर्व महिला सेनेच्या वतीने इथे उपस्थित झालोय
कारण की काल जो 59 दिवसाने नसरापूरमध्ये घडलेल्या बलात्कार प्रकरणाचा जो निर्णय न्यायालयाने दिलेला आहे किंवा राज्य सरकारने दिलेला आहे, त्यांचा आभार व्यक्त करण्यासाठी इथे आम्ही आलेलो आहे. खऱ्या अर्थाने नसरापूरमध्ये जी घटना घडली होती तिला आज 59 दिवसामध्ये शक्ती कायदा फक्त कागदावर न ठेवता अंमलात आणला आणि 59व्या दिवशी त्या नराधमाला न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. यासाठी सर्वप्रथम मी न्यायालयाचे आभार व्यक्त करते. त्या चिमुकलीची जी क्रूरपणे हत्या करण्यात आली होती त्या 4 वर्षाच्या चिमुकलीला मी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना पूर्ण पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने श्रद्धांजली व्यक्त करते. आणि आज या ठिकाणी आम्ही उपस्थित राहिलोय. फटाके त्या मुलीला श्रद्धांजली तर आम्ही वाहिलीच आहे, पण फटाके फोडून आणि साखर वाटून आम्ही हा आनंद उत्सव साजरा करीत आहोत. आणि न्यायालयीन प्रक्रियेला माझी ही नम्र विनंती आहे की यापुढे जर काही अशा घटना घडल्यात किंवा या आधी ज्या घडल्यात त्यासाठी किंवा यापुढे ज्या घडणार आहे, जे करणार जे घाणेरडे कृत्य जे लोक करणार आहेत त्यांना ही नक्कीच चपराट बसेल. आणि जे जुने हे झालेले आहेत अत्याचार मुलींवर किंवा महिलांवर त्यांनाही त्यांच्यावर ही अशीच कठोर पद्धतीची कारवाई व्हावी ही मी विनंती करते आणि थांबते. जय हिंद.